कविता सादरीकरणातील एक अग्रगण्य नाव विसुभाऊ बापट एक कविता सादर करायचे आणि त्या कवितेचं शीर्षक होतं ऊन ऊन खिचडी साजूक तूप वेगळं राहायचं भारी सुख. म्हणजे वेगळं राहण्यातली मजा वेगळीच. काही लोकांना या साजूक तुपात सुद्धा वेगळंच काहीतरी सुख हवं असतं. त्यामुळं मातोश्रीची खिचडी त्यावर साजूक तूप आणि भाजपवर टीका करायचं भारीच सुख असं वाटणारी काही मंडळी सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये आमच्या आदरणीय अक्कानी टी व्ही चॅनलवर आपलं वय कमी सांगितल्यामुळं माझ्यापेक्षा, खरं तर अक्कान मी समवयस्क आहोत. मी रेकॉर्डवर 10/5/78चा आहे, सरकारी रेकॉर्डवर. म्हणजे माझं वय किती तुमच्या लक्षात आलं असेल. अक्का माझ्या बरोबर शिकायला होत्या, 5-6 महिने कमी जास्त असतील. त्यामुळं त्यांना लहानच असतील माझ्यापेक्षा 5-6 महिन्यांनी, पण त्यांनी खूपच कमी सांगितलं ABP माझावर. त्यामुळं अक्का म्हणावं की नाही हा प्रश्न आहे. तरी ठीक आहे, चला, लहान बहीण असेल तरी अक्का म्हणायला काय हरकत आहे. या अक्कांना भाजपवर टीका करण्याची इतकी गंमत वाटते की काही जणांना, त्यापैकी एक अक्का आहेत, अक्का संजय राऊत, यांना भाजपवर टीका केल्याशिवाय सकाळी पोट साफच होत नसावं. म्हणजे सकाळी एकदा जाऊन त्यात काहीतरी गडबड होतीये असं वाटत राहतं आणि पुन्हा जाऊन एकदा भाजपवर टीका झाली की आत्ता झालं हलकं असं वाटायला लागतं. यांनी भाजपवर काहीही आरोप करावेत ते चालतं आणि त्या आरोपात तथ्य नाही असं आम्ही सांगितलं की मग मात्र घोटाळा होतो. काय या सगळ्या माणसांचा स्वतःच्या बुद्धीशी कधी संबंध येतो का, गाठभेट होते का, हा माझ्या मनातला प्रश्न आहे. अक्काने काय सांगितलं? सकाळी भाजीत तेल एक्स्ट्रा घ्यावं देता आलं तर काय अच्छे दिन म्हणे. ऐका ना, अच्छे दिन आएंगे असं ते म्हणाले होते आणि भाजीला तेल असलं पाहिजे म्हणजे अच्छे दिन असतात एवढं कळणाऱ्यांपैकी सामान्य बुद्धिमत्तेची मी आहे. त्यांनीच प्रचारात सांगितलं होतं की अगर विपक्ष के लोग चुन के आए तो मंगलसूत्र भी नहीं रखेंगे, पण आम्हाला लग्नात सुद्धा मंगलसूत्र घालू नका आणि सोनं घेऊ नका असं आता मोदीजीच सांगत आहेत. तर कोणते मोदीजी खरे, आधीचे की नंतरचे, हे त्यांनी एकदा सांगितलं पाहिजे. अक्काच्यावर फार खुलासा करायची गरज नाही, पण कसं असतं कधी कधी की एखाद्याच्या दारात बांधलेलं श्वान फार भुंकू लागलं. हे व्हिडिओ का करतोय सांगतो, तुम्ही मला पुन्हा म्हणता कुणावरही काय बोलत बसता तुम्ही. एखाद्याच्या दारात बांधलेलं श्वान फार भुंकू लागलं की घरमालकाला कळवायचं असतं, आवर बर का, आवर. तसं हे मी श्वानाला सांगत नाहीये गप्प बस म्हणून, श्वानाच्या मालकाला सांगतोय आवरा बर का. कारण काय आहे, ते भुंकणार आणि तुम्ही तुमचं भुंकतंय कुत्रं म्हणून आम्ही तुम्हाला काहीतरी बोलणार, तेही चौकात उभा टाकून, आणि मग गावाला कळणार तुम्ही किती चू आहात, ते सगळ्याला कळणार. त्याच्यामुळं श्वानाच्या मालकाने श्वानाला भुंकण्यापासून रोखावं असं आमचं म्हणणं आहे. मुळात अच्छे दिन कशाला म्हणतात हे यांना माहीत आहे का, हा माझा पहिलाच प्रश्न आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की बुभुत्कार करणाऱ्या श्वानाचा मालक जो असतो, त्याचा मालक आणि त्याचा आका, म्हणजे नुसतं श्वान नुसत्या मालकाचं असतं असं नाही, मालकाला पण एक आका असतो. अहो, या बुभुत्कार करणाऱ्या श्वानाच्या मालकांनो, तुमचे आका या विषयात काय बोललेत कधी तपासलंय? त्यांच्या अक्का आहेत, इंदिरा अक्काने त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये सोनं घेऊच नका म्हणाल्या होत्या. घेऊच नका म्हणाल्या होत्या. ते दाखवतो ना, बघा ना जरा. ही बातमी आहे इंग्रजी पेपरातली बरं का, म्हणजे मराठीत खोटं असू शकतं, इंग्रजी पेपरातली बातमी आहे. इंग्रजी पेपरातली बातमी कधी खोटी असत नाही. इंदिरा अक्का म्हणाल्या होत्या की सोनं घेऊ नका. बरं, ते सोडा. कुणाला पोट साफ होत नाही म्हणून तेल घ्यायची जास्त सवय असेल तर आमच्याकडे एरंड्याचं तेल मिळतं. ते एरंड्याचं तेल रेचक म्हणून घ्यावं, लागल तेवढं भाजीत घ्या, वरणात टाका, कशात टाकायचे त्यात टाका, डायरेक्ट टाका तोंडात, गळा चालू होतं. मग ऊन ऊन खिचडी साजूक तूप
बरं असतंय. मग त्यात जरा ते खाल्लं की ते त्याला ब्रेक लागतो म्हणे. घ्या, आमच्या का बापात चाललंय, तुम्ही किती तेल घेतलं तरी का फरक पडतोय आम्हाला, तेलाचा इफेक्ट तुमच्यावरच होईल. असो, नाहीतरी अशा तेलकट लोकांनीच फार त्रास दिलाय देशामध्ये. हे ओशट झालेली मंडळी. तुम्ही काय लागेल तेवढं तेल घ्या, आमचा प्रॉब्लेम नाही आहे. पण या खाद्यतेलाच्या आयातीमुळं देशाचा जो पैसा जातोय त्याला काही प्रमाणात वाचवलं पाहिजे, काही प्रमाणात, सरसकट नाही. तेल खाऊच नका, भाजीतच घेऊ नका, बिना तेलाची भाजी करा. काय लुब्रिकंट केल्याशिवाय यांनाही जमत नाही. बिना तेलाचं काहीच नाही सांगितलं मोदींनी. ते काय डॉक्टर नाहीत बिना तेलाचं खा म्हणजे वजन कमी होईल म्हणायला. त्यांनी सांगितलं की जरा कमी तेलाचं खा बाबा, एवढं सारखं मागवायची गरज पडू नये. आपण आपल्या आहारातलं तेल कमी केलं तर बरं पडतं. मी आमच्या सहकार्यांना सांगतो, अरे तेल किती खाता? आमचा स्वप्नील कुमार म्हणता डब्बाभर तेल लागतं. म्हणजे डब्बाभर कमी करावं. 15 लिटर तेल एका घरात 8-9 माणसाला पुरत नाही, थोडं कमी करावं. हे आधी बरं का, म्हणजे युद्धाच्या आधी. त्याच्यावरून आमच्यात युद्ध झालं होतं, पुन्हा त्याच्या घरात युद्ध झालं होतं तेल कमी करा म्हणल्यावर. माझ्या घरात 3 लिटरच्या ऐवजी 2.5 लिटरमध्ये काम मी भागवू शकतो का, एवढं बघितलं पाहिजे. बाकी काय फार बोलले नाहीत ते. तुमच्या भाजीत तेल घेऊ नका, नाही, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तेल घालायची सवय आहे, ती काय मोडणार नाही आहे. त्यामुळं घाला, तेल घाला, हक्का बिंदास्त, जिथे जमेल. संजय राऊत सुद्धा काय तेलच घालतात ना कुठे. थोडं काय झालं की संजय राऊत तेल घालायला मोकळे, आग भडकली पाहिजे. तुम्ही जिथे घालायचं तिथं तेल घाला, पण लोकांनी तेल कमी खावं असं मोदींनी आव्हान केलं आणि ते लोकांनी स्वीकारलंय. तुम्ही स्वीकारल्याचा न स्वीकारल्याचा काय फरक पडतो? मोदींनी जे काही बोललंय ना, गाडी कमी वापरा, सारखं उगा आपलं मारली किक, मारला सेल्फ, गेले बाहेर, असं नका करू. वर्क फ्रॉम होम करा, ऑफिस जायचं कष्ट नको. अरे ते वर्क फ्रॉम होम आठवलं अक्का, म्हणजे पुन्हा ते मी आधीच म्हणलं ना, मालकाकडे जावं लागतं आम्हाला, प्रॉब्लेम हा आहे. मध्ये कोरोना आला होता आणि त्या काळात अक्काचे आका मुख्यमंत्री होते आणि त्यांनी हे वर्क फ्रॉम होम वाली आयडिया काढली होती. शाळेला गंमत अशी असते की त्या IT-BT वाल्यांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला ओके होता. अक्काच्या आकानी म्हणजे मालकानी म्हणजे प्रमुखांनी, पक्षप्रमुखांनी, यांच्यासाठी अक्का खासदारकी आमदारकी 100 वेळा कुर्बान करायला तयार होत्या. त्यांनी तर शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिला होता. आई शपथ, खोटं नाही बोलत आपण, खोटं नाही बोलत. ऐकायचंय का? ऐका. शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का, की घरी बसून, म्हणजे जसं आता ठिबक सिंचन आलं, सिंचनाची पद्धत आली, तरी सिंचनाची जी पद्धत आहे ती जर का आपण या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याची जोडणी घरात करून दिली आणि बरोबर सूक्ष्म सिंचन असेल, आणखीन काय असेल, ऐकलं ना, हे असं आहे. मग आम्हाला नाही का तुम्ही बोललात की आम्हाला चौकात येऊन बोलावं लागतं आणि सांगावं लागतं की काय असतं. शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देणारे पंतप्रधानांच्या वर्क फ्रॉम होमच्या गोष्टीला का बरं गोळ लावित असतील? बरं अक्का, आता बोललातच म्हणून ते इंदिरा अक्का बोलल्या होत्या इथपर्यंत ठीक आहे. हे मोदी यायच्या आधी पी चिदंबरम नावाचे एक लुंगीवाले ग्रहस्थ आहेत, लुंगी घालणारे. त्या पी चिदंबरमनी भन्नाट वाक्य 1-2 वेळेला बोललं होतं. अक्का, तुमच्या माहितीसाठी ऐकताय? ऐका. All I can say at the moment is to appeal to the people of India to contain their passion for gold. This passion for gold is causing the imports and it's leaving a big hole in the current account deficit. Please resist the temptation to buy gold. And we can have it for 6 months, 1 year. पाहिलं? म्हणजे हे चिदंबरम म्हणू शकतात सोनं घेऊ नका, डोंट बाय गोल्ड, आणि अक्काला मात्र मोदी म्हणले की प्रॉब्लेम आहे. काय करणार? एरंड्याचं तेल पिल्याशिवाय साफच होत नाही ना, आणि ते तेल घेऊ नका असं मोदी सांगतायत, रेचक असल्यामुळं जास्त त्रास होईल. त्यामुळं ठीक आहे, बाकी इट्स ओके, चालत राहतं, हरकत नाही. अक्का, ते काँग्रेसचं सरकार असताना मध्ये एकदा घोषणा केली ती, रात्री 8 ते सकाळी 8 नो पेट्रोल पंप.
त्याचं काय? बातमी दाखवू, बघा. पाहिलं, हे असं आहे का? म्हणजे उगाच आपण हे बोलले म्हणून चूक आहे ना, आपले बोलले होते ते काय होतं, हा प्रश्न लोक विचारायला मोकळे होतात. गरज असते तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात, त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते आणि या देशाला संकटातून बाहेर काढावं लागतं. अशा प्रसंगात देश म्हणून विचार करायचा असतो, राजकीय पक्ष म्हणून नव्हे. चिदंबरम यांनी बोलल्यावर सुद्धा देशाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. इंदिरा गांधी बोलल्यावर सुद्धा देशाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मनमोहन सिंग गॅसबाबत बोलले तेव्हा देशाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मोदी बोलल्यावर मात्र उद्धव साहेब, आपल्या श्वानांना पंतप्रधानांच्या अंगावर टाकू नये एवढा साधा नियम तरी पाळला पाहिजे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधान